नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उपवासाचे वडे, जे आलू आणि भगरापासून बनवलेले आहे. नेहमी साबुदाणा खाल्ल्याने तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत असेल किंवा साबुदाणा भगर वगैरे हे खाल्ल्याने त्रास येत असेल, म्हणजे इच्छा नसेल, तर नवीन काही खायचे असेल ना, तर हे वडे तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघाल. अतिशय खायला टेस्टी वाटते, खुसखुशीत असे खमंग असलेले हे वडे आहे. तर आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही यामध्ये, फक्त आलू आणि भगर आणि बाकी थोडंफार मिरची मीठ वगैरे लागते. तर काय करायचं, उकडलेले आलू घ्यायचे. यामध्ये मी 3 उकडलेले आलू घेतलेले आहे. यामध्ये आलू आणि भगर याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जेवढी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना, तेवढं कमी जास्त करून ॲडजस्ट करू शकता. तर मी सध्या आता 3 घेतलेले आहे. त्याला छानपैकी असं किसणीने किसून घ्यायचं. आलू हे खूप जास्त असे एक्स्ट्रीम लेवलचे बॉईल झालेले, तुटेल बा गडे गडे असे नको, म्हणजे थोडेसे हलकेसे ड्रायनेस राहील बा, थोडेसे थाळे राहील बा आणि छान असे वडे आपल्याला बनवता येईल बा, असे आपल्याला आलू उकडून घ्यायचे आहे. आणि किसतानासुद्धा त्याचे छोटे फार गळे राहील ना, ते सुद्धा छान असे बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये आलूचे तुकडे वगैरे आपल्याला नको, म्हणजे छान असे बारीक करून घ्यायचं. हे सगळं आलूची प्रोसेस झाल्यानंतर त्यामध्ये 2-3 मिरच्या अशा मिक्सरमध्ये बारीक केलेल्या टाकायच्या. त्यामध्ये सोबतच थोडंसं जिरं, थोडीशी साखर, मीठ व लिंबाचा रस व थोडंसं तेल टाकायचं. हे सगळं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये वरईचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे भगराचं पीठ टाकायचं आहे. वरईचं पीठ हे जसजसं लागेल ना तसं टाकायचं. यामध्ये काही मेजरमेंट नाही आहे. आपल्याला आलूच्या क्वांटिटीनुसार आपल्याला हे पीठ टाकून बरोबर डो तयार करून घ्यायचा आहे. घरी मस्तपैकी मिक्सरमध्ये भगर आणायचा आणि बारीक करून घ्यायचा. पण छान असा बारीक झालेला पाहिजे भगरचं पीठ. किंवा तुमच्याकडे उपवासाची भाजणी असेल ना, म्हणजे जसं शिंगाड्याचं पीठ वगैरे, हे सुद्धा तुम्ही टाकून बरोबर याला डो तयार करून वडे तयार करू शकता. बट आपल्याला भगरायचं बनवायचे आहे, तर फक्त यामध्ये एक काळजी घ्यायची की पीठ छान असं बारीक दळलेलं हवं, जेणेकरून वडे तुम्हाला बरोबर बनवता येईल बा. आणि सपोज ते थोडंसं जाडसर असेल ना, तर वडे तयार होणार नाही. याचा डो करून झाल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटानंतर आणखी एकदा मळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अशी प्लास्टिकची शीट घ्यायची आहे, त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जो बनवलेला डो आहे त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करायचं आहे आणि छान असे वडे बनवून घ्यायचे आहे. यामध्ये खूप जास्त असं प्रेशर लावून वगैरे बिलकुल करायचं नाही, नाही तर वडे बरोबर बनणार नाही, चिपकून जाईल आणि फाटून जाईल. तर ही काळजी घ्यायची. फक्त हलक्या हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आरामात ही कराल ना, तेवढे वडे छान असे खरपूस तयार होईल आणि वडेसुद्धा छान बनेल. नंतर हे मीडियम हॉट ऑइलमध्ये गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करायला टाकायचे आहे. टाकल्यानंतर जोपर्यंत छान असा टम्म फुगत नाही पुरीसारखा, तोपर्यंत याला पलटवायचं नाही. छान असे टम्म फुगले की याला पलटवायचं आणि दोन्ही साईडनी छान असे खरपूस होईपर्यंत, मस्त असा कलर येईपर्यंत, जसा दिसत आहे तुम्हाला अगदी सुरेख कलर आलेला आहे, असा कलर आल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं. आणि काढल्यानंतर तुम्हाला वाटेल की थोड्या वेळाने हे फ्लॅट होऊन जाईल, बट हे बिलकुल होत नाही. जसे तुम्ही टम्म फुगलेले वडे काढले ना, अगदी तसेच ते शेवटपर्यंत असेच छान असे टम्म फुगलेले असतात. तुम्हाला मी आणखी 1-2 वडे बनवून दाखवते. छोटासा गोळा घ्यायचा, अगदी बोटाच्या साहाय्याने हलका हलका प्रेस करायचा. छान असा मीडियम थिकनेसचा वडा तयार करायचा. अलगद हलक्या हाताने पकडून तेलामध्ये सोडायचा आणि मस्तपैकी असा टम्म फुगल्यानंतर याला पलटवायचं. दोन्ही साईडनी असा छान असा ब्राउनिश कलर येईल इतपत फ्राय करायचं आणि वडे करून घ्यायचे. यामध्ये फक्त 2-3 काळजी घ्यायची म्हणजे आवश्यकता आहे. जसं की आलू खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलची बॉईल नको, थोडेसे हलकेसे ड्रायनेस राहील बा, असे आलू आपल्याला उकडून घ्यायचे आहे, फुटणार नाही असे. दुसरं म्हणजे जे वरईचं पीठ आहे ना, भगराचं पीठ, ते छान असं बारीक दळलेलं हवं. जाडसर असेल तर वडे बरोबर बनणार नाही आणि क्रॅक पडेल. ही 1-2 गोष्टीची काळजी घ्यायची. ह्या 2 गोष्टीची बाकी सगळं वडे तयार होऊन जाते. यामध्ये तुम्ही चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबत खायला अतिशय मस्त वाटते. आम्ही दह्यासोबतच खाल्ले, खूप छान वाटले आणि असे हे वडे तयार झालेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.